तर अनेक राजकीय नेत्यांच्या आपल्या समोर प्रतिक्रिया आलेल्या आहेत। शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। भारत आणि पाकिस्तान सीमेवर जे घडतंय ते अस्वस्थ करणार आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। भारत अतिरेकी कारवाईचं समर्थन करत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। देशाचं रक्षण करण्यासाठी योग्य कारवाई असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, भारत दहशतवादी कारवायांचं समर्थन करत नाही असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तसंच रक्षणासाठी योग्य कारवाई असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्या अतिरेक्यांची हत्या केली गेली, त्या अतिरेक्यांना निरोप देताना पाकिस्तानमध्ये तिथल्या सरकारचे प्रतिनिधी हे सगळेजण अंत्यविधीला हजर होते। जर शासनाचा सहभाग त्याच्यामध्ये नव्हता तर ही उपस्थिती काय सांगते? ही उपस्थिती स्वच्छ सांगते जे काही घडतंय त्याच्या फाशीची त्या देशाची सत्ता अधिकारात असणारा घटक हे सगळेजण आहे। आणि त्यामुळं आपण शांततेचा पुरस्कार करणारे लोक आहोत। युद्धाचा रस्ता आपला नाही हे अनेक वेळेला प्रधानमंत्र्यांच्यापासून अनेकांनी सांगितलं, तरीसुद्धा उद्या तुमच्यावरच हल्ले झाल्याच्या नंतर तुमच्या हिताच्यासाठी, रक्षणाच्यासाठी, निवाऱ्याच्या रक्षणासाठी काही खबरदारी घेतली पाहिजे आणि ती खबरदारी आज घेतली जाते।